आपण नवीन असाल तर माझ्या अखिल तामिळ सर क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल. ज्यावेळेस मी शैक्षणिक माहिती यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. फक्त आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिलेलं जे बटन आहे सबस्क्राईबचं लाल, त्याला टच करायची, घंटी वाजवायची, आपल्याला माहिती मिळत राहील. आपण पाहणारा वर्ग 5वा संयुक्त मराठी संयुक्त हिंदी सुगम भारतीचा आपण वार्षिक नियोजन बघत आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महिना आणि विषय अभ्यासक्रम मराठी सुगम भारती प्रथमावृत्ती 2015. जूनमध्ये आपल्याला मागील वर्षाच्या अभ्यासाची उजळणी करावायची आहे. चालू वर्षातील अभ्यासाची पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे. जुलैमध्ये आपण एक आनंदाने नाचूया गाणे हे आपल्याला शिकवायचे आहे. 2 समजूतदार मांजरे चित्रकथा आपल्याला शिकवायची आहे. 3 हिळीची साखळी हे सुद्धा आपल्याला शिकवायचे आहे. त्याच्यानंतर निबंध माझे आवडते फूल प्राणी संग्रहालय चित्र पाहून परिचय लिहा, चित्ररूप हे सुद्धा शिकवायचे आहे. आणि निबंध कशा पद्धतीने लिहायचं ते सुद्धा आपल्याला शिकवायचे आहे. आणि निबंध विद्यार्थ्याकडून लिहून घ्यायचा आहे. चित्र पाहून आपल्याला चित्ररूपसुद्धा चित्रावरून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना लिहिता येईल ते आपल्याला शिकवायचे आहे. कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य वाचणे बनवणे, शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित हे आपल्याला शिकवायचं आहे. आता आपण बघूया हिंदीमध्ये. जुलैमध्ये जून में अपने हमें पिछले जो सिलेबस है उसकी तैयारी करके लेना है. और जुलाई में हमें पहली इकाई 1 की सैर, 2 हवा, 3 विचित्र आदमी, 4 कश्मीरा ये पाठ नज़म हमें पढ़ाना है. उसके बाद में निबंध मेरा प्रिय खेल, जंगल की सैर, शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित ये हमें जुलाई महीने में बच्चों को पढ़ाना है. ऑगस्टमध्ये आपल्या 4 सुंदरतेची भेट कविता आपल्याला शिकवायची आहे. तसेच 5 मी गाय बोलते हे सुद्धा शिकवायचे आहे. 6 ऐकूया खेळूया हे सुद्धा आपल्याला मराठीचं शिकवायचं आहे. त्याच्यानंतर निबंध सुंदरता निसर्गाची पाळीव प्राणी हे आपल्याला निबंध पाळीव प्राणी म्हणजे गाय हे आपल्याला याच्यावर निबंध कशा पद्धतीने लिहायचं ते विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. चित्र पाहून परिचय लिहा, ते सुद्धा चित्राहून परिचय त्याला पाहून कसं लिहिता येईल ते आपल्याला शिकवायचे. चित्ररूप खेळाचे महत्त्व, कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे, शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित हे सुद्धा आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये शिकवायचं आहे. आता आपण बघूया हिंदीमध्ये आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये काय शिकवायचे आहे. 5 हमारी पहचान हमारी भाग 1, 6 बधाई काट, 7 करो और जानो, 8 माँ ये पाठ कविता हमें सिखाना है. निबंध मेरी माँ, फलों का महत्व, ये भी हमें अच्छी तरह से बच्चों को किस तरह निबंध लिखते आए ये सब अच्छी तरह से समझाना है और बच्चों से लिख कर लेना है. शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित हमें सिखाना है. सुगम भारतीय मराठी की हमें घटक चाचनी लेना है. प्रथम घटक चाचनी 1 आनंदाने नाचूया गाणे, 2 समजूतदार मांजरे चित्रकथा, हिळीची साखळी, सुंदरतेची भेट कविता, मी गाय बोलते, व्याकरण पाठावर आधारित ह्यावर प्रथम घटक चाचणी आपल्याला घ्यावायची आहे. सुगम भारती हिंदीची आपल्याला घटक चाचणी पहिली इकाई 1 की सैर, 2 हवा, 3 विचित्र आदमी, 4 कश्मीरा, 5 पहचान हमारी भाग 1 व्याकरण पाठ पर आधारित ये प्रथम घटक चाचनी हमने सुगम भारती हिंदी की हमें लेना है. सप्टेंबर महीने में 5वी क्लास सुगम भारती हमें 7 झाडांचं मूल कविता हे शिकवायचं आहे. 8 अनुभव 1, 9 वाऱ्याला चूक कळली हे पाठ कविता आपल्याला शिकवायची आहे. निबंध फुलपाखरू, पाऊस, चित्र पाहून परिचय लिहा, चित्ररूप हे सुद्धा आपल्याला शिकवायचे आहे. सैनिकाचे आत्मवृत्तन, रक्षाबंधन हे सुद्धा आपल्याला शिकवायचे आहे. कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे, कथासुद्धा कशी लिहायची ते सुद्धा आपल्याला मुद्देसूद समजून द्यायचे आहे. चित्रावर आधारित आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवणे विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित आपल्याला शिकवायचं आहे. आता तसेच सप्टेंबरमध्ये संयुक्त हिंदीचं आणि सुगम भारती जे आहे 5वी वर्गाला मोती जैसे दांत 9, 10 मित्रता, 11 पहचान हमारी भाग 2, 12 व्यायाम ये भी पाठ कविता हमें पढ़ाना है. निबंध मेरी पाठशाला, हमारे जीवन में व्यायाम की आवश्यकता, ये भी निबंध
किस तरह और मेरी भाषा किस तरह लिखा जाता है, ये अच्छी तरह से हमें सिखाना है। व्याकरण पाठ पर आधारित शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित, ये भी अच्छी तरह से हमें सिखाना है। अक्टूबर में हमें जो भी हमने पिछला सिलेबस सिखाया, अभ्यासक्रम सिखाया, उसकी उजलनी लेना है हमें मराठी की। उस तरह सुगम भारती हिंदी की भी हमें 13 बोलो और जानो ये पाठ पढ़ाना है। पुनरावर्तन 1-2 व्याकरण पाठ पर आधारित शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित, ये हमें अक्टूबर महीने में पढ़ाना है। उसके बाद में हमें उज्जैनी प्रथम सत्र परीक्षा, प्रथम सत्रांतिक परीक्षा अभ्यासक्रम आधारित हमें सुगम मराठी और हिंदी की प्रथम सत्र परीक्षा जो भी हमने सिलेबस पढ़ा है उसी पर आधारित लेना है। संयुक्त मराठी सुगम भारती 5वा वर्ग नोव्हेंबर मध्ये आपल्याला 10 घाटातली वाट कविता आपल्याला शिकवायची आहे। 11 हत्ती आणि लांडगा हे शिकवायचं आहे। चित्र पाहून परिचित लिहा हे सुद्धा आपल्याला शिकवायचं आहे। चित्ररूप कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे हे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये शिकवायचं आहे। शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित हे सुद्धा आपल्याला शिकवायचं है। सुगम भारती हिंदी हमें दूसरी जो इकाई है वो हमें सिखाना है। दूसरी इकाई में से जो भी हमें एक गांव शहर 2 लालची कुत्ता, ये भी निबंध स्वच्छ ग्राम स्वस्थ ग्राम पालतू प्राणी कुत्ता, ये भी हमें दूसरी इकाई का 5वीं क्लास का पढ़ाना है। शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित है, हमें अच्छी तरह से सिखाना है। डिसेंबर महिन्यामध्ये 12 चांगली वागणूक, 13 अनुभव, 14 माझा भारत कविता हे सुद्धा शिकवायचं आहे। निबंध रिक्षावाला, माझा भारत महान, इंधन बचत, चित्र पाहून परिचित लिहा, चित्ररूप कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे, शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित हे सुद्धा आपल्याला दिसंबरमध्ये शिकवायचं आहे। हिंदी में हमें दिसंबर महीने में हिंदी में हमें 3 खिचड़ी, 4 रोबोट, 5 जुड़े हम, 6 बोध, निबंध रक्तदान श्रेष्ठदान, छोटा परिवार सुखी परिवार, ये भी निबंध हमें किसी तरह अच्छे छोटा परिवार सुखी परिवार, ये भी निबंध हमें सिखाना है। शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित हमें सिखाना है। दिसंबर महीने के बाद में हमें द्वितीय घटक चाचणी घ्यायची आहे। सुगम भारती मराठी वर्ग 5वीची 10 घाटातली वाट कविता, 11 हत्ती आणि लांडगा, 12 चांगली वागणूक, 13 अनुभव, व्याकरण पाठावर आधारित आपल्याला द्वितीय घटक चाचणी आपल्याला सुगम भारती मराठीची घ्यायची आहे। तसेच हिंदीची दुसरी इकाई जे आहे गाव और शहर, 2 लालची कुत्ता, 3 खिचड़ी, 4 रोबोट, 5 जुड़े हम, 6 बोध, शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित, इस पर हमें द्वितीय घटक चाचणी लेना है। जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला 15 वाढदिवस, 16 घामाचा तलाव, 17 वाचूया लिहूया हे पाठ आपल्याला शिकवायचे आहे। निबंध माझा वाढदिवस, पाण्याची बचत, माझा आवडता नेता, चित्र पाहून परिचित लिहा, चित्ररूप कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे, शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित ह्याच्यावर आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला शिकवायचं आहे। दिसंबर महीने में हमें सुगम भारती हिंदी मुझे 7 मुझे पहचानो, 8 मुझे जानो, 9 भारत, 10 उलझन, निबंध मेरा भारत महान, ये शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित है, हमें सिखाना है। फेब्रुवारी महिन्यामध्ये सुगम भारती मराठी 18 आम्हीची माया, 19 पलीकडे ओढ्यावर कविता हे शिकवायचं आहे। कविता आणि पाठ, निबंध माझी आई, माझा आवडता खेळ कबड्डी, हे सुद्धा आपल्याला निबंध कशा पद्धतीने शिकवायचे ते विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे। चित्र पाहून परिचित घ्या हे सुद्धा शिकवायचं आहे। चित्ररूपसुद्धा आपल्याला शिकवायचं आहे। कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे, शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित हे आपल्याला फेब्रुवारी महीने शिकवायचं आहे। फेब्रुवारी महीने में हमें सुगम भारती हिंदी का 11 राष्ट्रीय त्यौहार, 12 हम अलग रूप 1, 13 असमान विरुद्ध, ब छुक छुक गाड़ी, पुनरावर्तन 3-4, ये हमें पाठ कविता पढ़ाना है। निबंध हमारा राष्ट्रीय त्यौहार, अनेकता में एकता, ये भी हमें बच्चों को निबंध किस तरह लिखा जाए सिखाना है। शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित हमें सिखाना है। मार्च महिन्यामध्ये मराठीचं सुगम भारती 20 महात्मा ज्योतिराव फुले हे पाठ आपल्याला शिकवायचं आहे। निबंध थोर समाज सुधारक, कथा लिहिणे, चित्रावर आधारित अर्थपूर्ण वाक्य बनवणे, शब्दार्थ स्वाध्याय उपक्रम व्याकरण पाठावर आधारित हे आपल्याला शिकवायचं आहे। मार्च में हमें हिंदी का सुगम भारती 14 निरीक्षण, 15 चलो चले, निबंध उजड़नी, शब्दार्थ स्वाध्याय कृति उपक्रम व्याकरण पाठ पर आधारित हमें सिखाना है। उसके बाद में हमने द्वितीय सत्र परीक्षा हमने जो भी पढ़ा है द्वितीय सत्र अभ्यासक्रम उस पर त्याच्यावर आधारित आपल्याला द्वितीय सत्र परीक्षा घ्यायची आहे। आपल्याला हा
व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा.